रोज सकाळी उठलं की सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं? म्हणूनच आपण नाश्ता सीरीज सुरू केली आहे. त्यातील आजचा एपिसोड आहे 6वा मस्त गाड्यावर मिळतो असा भुर्जी पाव. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आणि त्यानंतर तेलामध्ये 1 चमचा बटर घालायचं. बटर सुरुवातीला डायरेक्ट कढईमध्ये घालायचं नाही, नाहीतर मग ते करपू शकतं. त्यामुळे कोणतीही भाजी बनवताना बटर तेलासोबतच घालायचं. बटर वितळलं, तेल बटर गरम झालं, की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले, की इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ते घालायचे. कांदा यामध्ये घालताना लक्षात ठेवा, थोडासा जास्त प्रमाणामध्येच घालायचा आहे. आणि आता कांदा मध्यम आचेवर हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा कांदा मी हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता कांद्यासोबत कोथिंबीर आणि हिरवी मिरची सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. आता कांदा आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. त्यासाठी इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा. कांद्यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. टोमॅटो पटकन भाजला जावा, छान मऊसूत भाजला जावा त्यामुळे मी याच स्टेपला यामध्ये मीठ सुद्धा घातलं आहे. आपण पुढे सुद्धा मीठ यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आत्ता थोडंसंच मीठ घालायचं आणि आता टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा टोमॅटो सुद्धा मी कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतला आहे. बाजूनी छान तेलही सुटायला लागले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घेतला आहे. हे सर्व मसाले यामध्ये घालायचे. थोडंसं पाणी घालायचं आणि आता या मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पहा पावडर मसाले घातल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व मसाला मी भाजून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 4 फोडलेली अंडी घेतली आहेत, ती घालायची आणि याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचंय. जोपर्यंत ही भुर्जी छान अशी पचत नाही, म्हणजे ही अंडी छान अशी पचत नाही, त्याचा कच्चेपणा जात नाही, भुर्जी तयार होऊन पूर्ण मोकळी सुटसुटीत तयार होत नाही, तोपर्यंत हे आपल्याला असंच परतून घेत राहायचंय. गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे. मोठ्या आचेवर हे परतून घ्यायचं नाही. तर इथे पहा अंडी घातल्यानंतर जे काही मसाले होते त्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते मिश्रण सैलसर झालं होतं. जसजसा अंड्याचा कच्चेपणा निघून जातोय, तसतसं हे मिश्रण घट्टसर व्हायला लागलं आहे. आता हे असंच आपण परतून घेऊयात. तोपर्यंत ही भुर्जी छान मोकळी सुटसुटीत तयार होत नाही. तर इथे पहा एक 4 ते 5 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर ही अंडा भुर्जी मी छान अशी परतून घेतलीये. छान मोकळी सुटसुटीत अशी ही भुर्जी तयार झालीये. तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल ना, तर तुम्ही यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालू शकता आणि ग्रेव्ही टाइप बनवू शकता. परफेक्ट गाड्यावर मिळते अशी अंडा भुर्जी बनवून तयार झालीये. आता यामध्ये सुद्धा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता आपण सर्वात आधी पाव भाजून घेऊया. पाव भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा छान गरम झाला, की आता याच्यावरती 1 चमचाभर बटर घालायचं आणि बटर तव्यावर पूर्णपणे पसरवून घ्यायचं. म्हणजे बटरनी तवा ग्रीस करून घ्यायचा. बटरनी तवा ग्रीस करून घेतला, की आता यामध्ये पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक अर्धा सेकंदभर हे बटर सोबत परतून घ्यायचं आणि तव्यावरती पसरवायचं. त्यानंतर इथे मी 2 पाव मधून कट करून घेतले आहेत. ते पाव तव्यावर ठेवायचे आणि आता दोन्ही बाजूनी हे पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जसे आपण पावभाजीसोबत खाण्यासाठी पाव भाजून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने. तर इथे पहा अलटी-पलटी करत आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी हे पाव मी भाजून घेतले आहेत. आता आपण त्याच तव्यावरती हाफ फ्राय बनवून घेऊया. त्यासाठी तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. एक 2 चमचे तेल तव्यावर सोडायचं. इथे मी एक अंड घेतलं आहे. आता हे अंड फोडून जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने तव्यावरती सोडायचं. अंड तव्यावरती सोडलं की आता याच्यामध्ये वरून थोडीशी लाल मिरची पावडर घालायची. थोडंसं मीठ भुरभुरायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आणि आता हे एग हाफ फ्राय आपल्याला एकाच बाजूनी भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी बाजूनी आणखी थोडंसं तेल सोडलं आहे. म्हणजे हे जे हाफ एग फ्राय आहे ते तव्याला चिटकून बसणार नाही. तव्यापासून अगदी सहज वेगळं होईल. तर इथे पहा
हे एक हाफ फ्राय मी एका बाजूनी भाजून घेतलं आहे. परफेक्ट असं तयार झालं आहे. आता आपण लगेच अंडा भुर्जी सर्व्ह करूया. तर इथे पहा ताटामध्ये मस्त भाजून घेतलेले पाव, त्यासोबत अगदी गाड्यावर मिळते अशी बनवलेली एक अंडा भुर्जी आणि त्याच्यासोबत हे हाफ फ्राय. चवीला अप्रतिम लागतं. गाड्यावर मिळतं त्याही पेक्षा भारी आणि स्वच्छतेत बनवलेलं. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी अशा पद्धतीने अंडा भुर्जी, त्यासोबत हाफ एग फ्राय आणि पाव नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.